नमस्कार मंडळी, दीपाली फूड पेजमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण मस्त नाश्त्यासाठी उपमा कसा बनवायचा पाहणार आहोत। उपमा किंवा उपीट काही म्हटलं तरी चालेल, खूप छान होतं, मोकळं मोकळं आणि दाणेदार। गॅस चालू करून त्यावरती कढई ठेवून घेऊयात। त्यामध्ये रवा घालून घेऊयात। उपमा बनवण्यासाठी अगोदर रवा भाजून घेऊयात। उपमा बनवण्यासाठी रवा हा थोडा जाडसरच वापरायचा आहे। जाडसर रव्यामुळे उपमा छान मोकळा होतो आणि टेस्टही छान लागते। आणि बारीक रवा असेल तर थोडा चिकट होतो। रवा अगोदर असाच भाजून घ्यायचा आहे। उपीट बनवण्यासाठी तेल किंवा तूप काहीही वापरलं तरी चालेल। सुरुवातीला 1 ते 2 मिनिटे काही न वापरता भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे मी थोडंसं तेल वापरत आहे। तेल टाकल्यानंतर इथे असं 4 ते 5 मिनिटे थोडासा कलर बदलेपर्यंत भाजायचा आहे। रवा छान खरपूस भाजून घेतला तर चव छान लागते आणि उपमाही मोकळा होतो। रवा कमी भाजला गेला तर उपमा हा चिकट होईल, त्यामुळे रवा छान भाजून घ्या। रवा हा मध्यम आचेवरच भाजून घ्यायचा आहे। इथे आपला रवा भाजून झालेला आहे। चला तर मग आपण उपीटासाठी कांदे बारीक कट करून घेऊयात। कांदा जास्त घातल्यावर उपीट ओलसर राहतं आणि कोरडं अजिबात लागत नाही। ज्यांना कांद्याची चव आवडते त्यांच्यासाठी कांदा जास्त घातलेलं उपीट खूपच मस्त लागतं। कांदा जास्त असल्यामुळे उपीट हलकसं गोड लागतं आणि मुलांनाही खूप आवडतं। म्हणून उपीटामध्ये जास्तीचा कांदा हा उपीटाला खूप छान चव देतं। इथे आपला कांदा कट करून झालेला आहे। त्यानंतर हिरव्या मिरच्या कट करून घेऊयात, 2 ते 3। तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर आणखीन घेऊ शकता। मिरच्या कट करून झाल्या की गॅस चालू करून घेऊया। त्यावरती कढई ठेवून घेऊयात। कढई ठेवून झाल्यानंतर त्यामध्ये तेल घालून घेऊयात। तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये जिरे मोहऱ्या घालून घेऊयात। जिरे मोहऱ्या व्यवस्थित कडकडल्या की त्यामध्ये कांदा घालूयात। कांदा घातल्यानंतर लगेच हिरव्या मिरच्या कट केलेल्या घालूयात। हे मिश्रण व्यवस्थित परतून घेऊयात। कांदा आणि मिरचीचा थोडासा कलर बदलला की त्यामध्ये शेंगदाणे घालूयात। त्यानंतर वाटाण्याचे शेंगदाणे, त्यानंतर डाळवं घालून हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। हे सर्व मिश्रण परतून झालेलं आहे। हे मिश्रण परतून झाल्यानंतर यामध्ये 1 चमचा हळद घालून घेऊयात। त्यानंतर चवीनुसार मीठ घालूयात। हे सर्व मिक्स करून घेऊयात। आता यामध्ये भाजलेला रवा घालूयात आणि हे मिश्रण पूर्ण एकजीव करून घेऊयात।
इथे हा रवा पूर्णपणे मसाल्यामध्ये परतून झालेला आहे. यामध्ये गरम पाणी घालून घेऊयात. गरम पाणी आपल्याला लागेल तसेच घालावे. पाणी हे पूर्णपणे उकळून घेतलेले असावे. उपीटामध्ये थंड पाणी जर वापरले तर उपीट हे चिकट होते. आता हे मिक्स करून घेऊयात आणि याला थोडा वेळ लो फ्लेम वरती असं शिजून घेऊयात. आता इथे आपले उपीट हे घट्ट होऊ लागले आहे. या उपीटाला व्यवस्थित असं परतून घेऊयात. उपीट हे परतून झाल्यानंतर यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालूयात आणि मिक्स करून घेऊयात. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी ट्राय केली तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करायला विसरू नका. अशीच सोपी आणि हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग बघूयात मस्त मोकळं आणि दाणेदार चविष्ट असं उपीट खाण्यासाठी तयार. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात म्हणून धन्यवाद.